नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आणि मी जो प्रश्न नेहमी तुम्हाला विचारतो आपुलकीने, तो प्रश्न म्हणजेच हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय पुन्हा एकदा तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या, पॉट बाय मेरू कॅप. तर दिल दोस्ती दुनियादारी करणारे रूममेट्स अशी थीम घेऊन कालच्या भागाला आम्ही सुरुवात केली. आणि त्या भागात जे जे रूममेट्स आम्हाला भेटले ते आज सुद्धा आमच्याकडे आमच्या विनंतीला मान देऊन आले आहेत. पण काय कमी दिसत आहेत ना लोक? ते दुनियादारीवाले कुठे गेले? एपिसोड पाहिला ना तुम्ही काल? आवडलं ना तुम्हाला? मग काय पार्टी चालू असणार. मी त्यांना म्हटलं होतं 9:30ला बरोबर या. ते अजून आलेले नाही. येतील. पार्टी बिर्टीचा हँगओव्हर आहे, त्याच्यामुळे ते हळूहळू पोहोचतील. तोपर्यंत आपण सुरुवात करूयात ना कार्यक्रमाला. आता मला तुम्हा दोघींकडे यायचं. तुम्हा दोघींमध्ये पण असे खूप किस्से घडलेत असं मी ऐकलं, की बर्थडेला काहीतरी विशेष घटना घडली, तुम्ही सेलिब्रेट करत होतात. ऍक्च्युली झालं असं की दीप्तीचा वाढदिवस होता आणि मग मी खूप प्लॅन केलं, लपवून वगैरे केक वगैरे आणला आणि मेणबत्त्या वगैरे आणल्या आणि लाईट्स वगैरे ऑफ केले. रेडी केला होता मी केक आणि मेणबत्त्या वगैरे. आणि दीप्तीला म्हटलं, मी आता तिला बोलावलं, मी तिला म्हटलं तू केक कट कर, मी शूट करते व्हिडिओ शूट. आणि मग मला ती काही नीट दिसे ना, तिला म्हटलं तू फ्लेम जवळ ये सो दॅट मला तू नीट दिसशील. तर असं करत करत ती आली आणि तिचे पुढचे सगळे केस झाले. अरे बाप रे. ते व्हिडिओ शूट आय थिंक तिने आत्ता डिलीट केलं. अच्छा. पण ते पाहून आम्ही खूप हसायचो. त्यानंतर साधारण आम्ही वाढदिवसाचं सेलिब्रेशन थोडं थांबवलंच. हो ना, म्हणजे एका दिवशी यांच्या घराच्या बाहेर फायर ब्रिगेड वाले दिसले की यांच्याकडे वाढदिवस चालू बरं का. आणि मृणाल तिच्या वाढदिवसाला नाशिकला पळून गेली. आणि ते फोन घरात मी लॉक झाले होते. ते घरात लॉक झाले होते? घरात म्हणजे घरात नाही, खिडकीचा जे बाहेर ओटा असतो, खिडकीच्या बाहेर एक बसायला छान स्पेस आहे, ती चढून बाहेर असं फोनवर हळूच बोलत बसायची अंधार करून. तर एकदा अंधार वगैरे नाही. गोष्टी इथे सांगायचं. तर एकदा तिने बोलता बोलता ओघातच तिने खिडकी पण बंद केली आणि ती बाहेर बोलत बसली. मी हॉलमध्ये होते, टीव्ही पाहत होते. थोड्या वेळाने मी हाका मारायला लागली, ती ओ देईना. नंतर जाऊन बघितलं तर ती खटाटोप करत होती की कुठून तरी बाहेर. मी साधारण 1 तास बाहेर होते, खिडकीच्या बाहेर. आणि तिला बरेच आवाजही दिले, दीप्ती दीप्ती, पण मला वाटत नाही की, कारण ती टीव्ही बघत होती त्यामुळे तिला ऐकायलाच गेलं नाही. फोन करायचा ना तुझ्या हातात फोन. अगं हो, पण दीप्ती नाही, पण त्याला होल्डवर किती वेळ ठेवणार? प्लीज, असा कुठल्याही कुणाही काय म्हणतो वादग्रस्त ठिकाणी फोन लावला. कस्टमर केअर वाल्याला किती वेळ आपण होल्डवर ठेवणार? ते तू म्हणू शकशील. विचारतो ना त्याला. अच्छा, नाही माझं काय म्हणत नाही, मी किती शुद्ध नाही, पण मी साधारण बराच काळ खिडकी बाहेर घालवला. आणि मी प्युअर व्हेजिटेरियन आहे तेव्हा, त्यामुळे घरी आणि जे घरमालक होते त्यांनी सांगितलं होतं की घरी नॉनव्हेज चालणार नाही वगैरे वगैरे. ठीक आहे, पण ही आल्यानंतर तेव्हा ती नॉनव्हेज नाही खायची. अचानक एक दिवशी मी फ्रीज उघडला, त्याच्यात 6 अंडी होती. ती म्हणाली की मी आता आजपासून नॉनव्हेज खायला सुरुवात केली, असं ते मला वाक्य मला आठवतंय. ठीक आहे, मग त्यातलं एक अंड बहुधा संपलं कधीतरी, ते मी बघितलं. त्यानंतर अजून एक संपलं काही महिन्यांनी. नंतर 4 अंडी राहिली होती. ती आम्ही तो फ्लॅट सोडेपर्यंत ती अंडी तशीच होती. ते शेवटी मी तिला म्हटलं, अगं ते आतल्या पिल्लांना तर थंडी वाजायला लागली असेल. तुम्ही ओव्हन मध्ये ठेवले असेल, निदान पिल्लं बाहेर आले. फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे तेवढंही नाही झालं. आय होप ते घरमालक ऐकत नाहीयेत, कारण त्यांना नाही नक्की ते ऐकतील. प्लीज ऐका. ते साऊथ इंडियन्स बहुतेक, त्यांना कळणारही नाही काय बोलतोय. हो का? आम्ही खाली असं ते कन्वर्ट करून टीप काय बोलतात ते काय बोलतात ते. हे तर काहीच नाही. त्यांना मी एकदा सांगितलं होतं की मी एकटी राहते, मला बोर होते, तर मला कोणीतरी सोबत हवंय, तर मी माझ्या मैत्रिणीला बोलवू का? तर बहुधा त्यांना तेवढं हिंदी कळलं असावं, तेव्हा ते हो म्हणाले होते. पण नंतर ही 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ आहे म्हटल्यावर त्यांचा फोन आला की ऐसा कैसा आपने बोला मेरे को, वो कैसे रहती इधर, हम अलाउड नहीं करेगा वगैरे. त्यांना पटवायला म्हणून मी माझ्याकडे एक इडलीचा कुकर होता, तो मी गिफ्ट केला होता. जे की राहू द्या हो, तुम्हाला तर मी सांगितलं होतं की मी एकटी आहे, मला हवंय. पण हे स्वस्तात डील झालं. फार इडलीच्या कुकर मध्ये डायरेक्ट वर्षभर राहतात म्हणजे किती चांगलं आहे. दर 2 महिन्याने द्यायचं काहीतरी, इडल्या पाठवायच्या. आणि त्यांचं इथे बिघडलं की लगेच काय ऐसे कैसे तुम रहने को देते, लगेच पॅन पाठवते. एक डोसा पण घालून द्यायचा त्याच्यावर. नाही त्या बघा, हे कोण सांगताय जी मॅगी बनवते. तो मी मृणालला सतत कव्हर अप करत तिचा हात कोणी नाही पकडू शकत, कोणीच नाही. म्हणजे सिग्नलवर जर सपोज कोणी विकायला आलं काही ना, तर तो सांगेल की 150 रुपये आहे, जे काही म्हणजे असेल ते मध्ये ठेवणारं, गाडीला चिकटवायचं वगैरे.
तर ती सुरुवात 20 रुपयापासून म्हणजे 150. 20 बोलायला पण आपल्याला settle आहे. Proud of you. म्हणजे मी गाडी चालू अगं शरू नाही पण- नाही 20 नाही 20. अरे नाही मॅडम 20 का 20. पण ती घेते 30 रुपयात ते. नहीं एका पॉइंट नंतर तो म्हणे मॅडम ये फोकट लो 20 रुपये मैं देता हूँ आपको रिक्शा के लिए जाने के लिए. इतका तो व्यवहार त्याला आवडत असेल. तर तुम्ही सगळे इकडे आलेला आहात. थोडक्यात आपली इकडे एक पार्टी चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. पार्टी हा शब्द जरी ऐकला तरी आमच्याकडे एक आंटी येतात. एव्हरीबॉडी माय गॉड निगोरी तेरा ठुमका बड़ा किंकी किंकी टाइप बा निगोरी तेरा झुमका बड़ा फंकी फंकी हाय कसा आहेस तू माय गॉड कसा आहेस मस्त. छान ना काय पण आंटी तुम्ही मागे एकदा येऊन गेला त्यानंतर डायरेक्ट आता कुठे होता इतके दिवस? माय गॉड काय सांगू ना आय एम दॅट यु नो दॅट अमेरिका यु नो अमेरिका हा, येस अमेरिका. हा आय एम देअर ओनली ना अमेरिकेमध्ये होता तुम्ही? येस US यु नो US या US, अमेरिका. वा 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 पण बरं झालं तुम्ही आज आलात. येस एअरपोर्ट वरून डायरेक्ट इथे एअरपोर्ट वरून तुम्ही डायरेक्टली Direct, आलात. yes, क्या yes, बात yes, म्हणजे yes. आज माय गॉड काय अरे पायलट तुम्ही इथे काय करताय कसला पायलट पायलट काय अहो रिक्षाचं भाडं दिलं नाही या अरे बाईने गप ना अरे गप मेल्या गप काय गप अरे बसू? ए मी दोन कसं तास 2 तास फिरवती ही बाई आहे मी अमेरिकेहून आले कळलं ना? कसली अमेरिका उल्हासनगरला बसली ही बाई अरे गप बस ना मेलं. युएसए ला बसली आणि युएस करती किती पैसे बाकी आहे तुझे 3 रुपये कमी दिले ते दे 3 रुपये तुझे 3 रुपये आता दाखवतेस तुला 3 रुपये की? पैसे दे चल हा पैसे दे मी का पैसे दे ना काय मी यार, कटवते ना यांचं पण पटकन. ना. 1 रुपये घ्या. हा हे घे जा मर मेल जा हे 1 रुपये हे घे हे काय हे 2 झेरॉक्स आहेत जा वा 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 जा ना आता जा ना आयला शरीरिक का आयला ह्या पण इथंच येतोय ह्या पण अशाच आहेत जाऊ दे चला सगळं लपडच आहे इथं बाबा ओके हाय भाकरवडी हाय का हाय एव्हरीबडी या माय गॉड अमेरिकन आली की असं होतं माझं माहितीये हो ना? का बॉईज अँड गर्ल्स सो थांबा गर्ल्स काय बॉईज काय मी एकटाच आहे ना. मग तेच ना तू एक बॉईज हा. मी एक हा? गर्ल हा. मी एक गर्ल आणि या सगळ्या गर्लच किती छान माय गॉड अमेरिकन ऍक्सेंट बाकी काय प्रॉब्लेम. अमेरिका त्यामुळे ना दॅट्स वाय असो यो. हाय कशी आहेस तू वा 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 किती छान दिसतेस वा व्हेरी गुड यार बस ना तू काय माय गॉड बस ओके बस ये बस अगं बस बस प्रिय बघ ह्याला म्हणतात प्रेम. मैत्री माझं पण Thank you, खूप sir. आहे. कुणावर? सगळ्यांवर मी सगळ्यांबरोबर राहिले माहितीये का तुला हो हो कुणा बरोबर? सगळ्यांबरोबर प्रियाबरोबर पण राहिले मी माहितीये प्रिया ना हा एक नंबर पार्टी गर्ल आहे हं. कोण? ही पार्टी गर्ल. हा काम नसेल तेव्हा पार्टी सकाळी पार्टी संध्याकाळी पार्टी दुपारी पार्टी रात्री पार्टी आता ही हिचं घर आहे ना पार्टी हॉल म्हणून देते एवढी पार्टी करते हो, प्रिया तू? म्हणजे काय बरं आता कशी आहेस तू मी मस्त. बरी आहेस ना Yes, yes. छान खूप छान दिसतेस Thank व्हेरी you. ओ हाय कशी आहेस तू मस्त वा छान अरे आम्ही दोघी ना एकत्र राहायचं माहितीये तुला हो अरे मग क्या एक बात. नंबर लग्नळू आहे ही. हा हा जो भेटेल तिला सांगते माझीच लग्न करणार सगळ्यांना सांगते माझं लग्न करून द्या एक दिवस माझ्याकडे आली आणि मला म्हणाली तू तरी कर माझ्याशी लग्न हा बाप रे मी निघाले डायरेक्ट अमेरिका नको बाई ते कशाला नाही तर आता हे झालं का लग्न तुझं हो अगं बाई मेला बिचारा अगं हे हो. अरे खरं आणि ना ही ना आम्ही एकत्र राहायचो ना मी बाहेर जायचं घरात एवढा पसारा माय कोण? मी अजून कोण मग पसारा केवढा पसारा मी परत घरी यायचं आणि बघायचं ना की कळायचंच नाही पसारा कुठला आणि ही कुठली म्हणजे मी सगळं आवरायचं माहितीये अच्छा. सगळं वॉशिंग मशीन घ्यायचं आणि क्लीन करून टाकायचे काय घ्यायचा? वॉशिंग मशीन
वॉशिंग मशीननी नाही हो, ते व्हॅक्युम क्लीनरनी क्लीन करतात. अगं बाई, मग मी काय टाकायचं त्यात? मी सगळे कपडे उचलायचे आणि कशात तरी टाकायचे, काय म्हणतात त्याला? व्हॅक्युम क्लीनर. हा, त्यात टाकायचंय. तरीच म्हटलं चोकअप का होतंय ते सारखं सारखं. माय गॉड. काय हे मोना? अरे असू दे ग, त्यालाच सांगते ना, दुसऱ्यांना कोणाला सांगते. हाय, कशी आहेस तू? मी मस्त. वाव, काय छान अंगठी आहे ग. हो अजूनही तीच वापरतेस? हो. माय गॉड, आम्ही घेतली होती माहिती तुला? हो, हा. कुठे? अंधेरीला, फुटपाथच्या खाली 20 रुपयाला 2. आंटी तुझी बघू. हा, ही काय अच्छा. आहे ना? कुठली? आहे, तीच आहे माझी पण अजूनही. अमेरिकेतली अंधेरी. म्हणजे अमेरिकेतून? हाय बड्डा. हा. ए, एक मिनिट, सॉरी सॉरी. अरे यार, तुम्ही एवढे सगळे आलात, तुम्हाला खायला प्यायला विचारले की नाही याने? नाही. नीलू, व्हॉट इज दिस नॉनसेन्स? सॉरी चुकलं माझं चुकलं आज. असं करायचं नाही. ओके, नाही. या तुम्ही काय काय खाणार मला सांगा प्लीज, मी मागवते. मॅगडी फ्रेंच फ्राईज. एक सांगा चला. हा. व्हेज बर्गर आणि फ्रेंच फ्राईज. फ्रेंच फ्राईज. कोक फ्लोट. हा, कोक फ्लोट. नुसतं फ्लटलं तर मग असं टाकावं लागतं मध्ये मध्ये. गप्पा बस, मटेरियल नको आम्हाला. ओके. हा. हेलो हा. हेलो मैगडी. हाँ, 1 प्लेट बटाटा भजी. और 1 मिनट, उसमें बटाटा नहीं डालना बिल्कुल. ओके. पिछले टाइम कांदा भजी बोला था, कितना सारा कांदा था उसमें. और चटनी अलग से. हाँ, मिर्ची भी देना, तड़के देना, तड़के. हाँ, और नमक भी डालना उसमें. ओके. ए, आता मागवलंय मी, खायचं नाही तर खिशात भरेन एक एकेच्या. कळलं का? हा, घेऊन जायचं सगळं. आज रात्री माझ्याकडे पार्टी आहेच, मी घेऊन जाईन. ओके ओके. ए बड्डा, ए कशी आहेस बड्डा? डार्लिंग. तुला माहितीये हिचं नाव आहे काय? आरती वडापावकर. वडक बाळकर. बाळकर तेच बोलता येत नाही ना, म्हणून मी म्हणायचं हिला आरती वडापावकर. ही ना एक नंबरची लब्बाड आहे माहिती तुला? हा, मी ना गोरवण्यासाठी ना चण्याचं पीठ घेऊन यायचं ना घरी, तर ही स्वतः लावून बसायची घरात. बाप रे, एकदा वडा समजून मिस तळणार होते हिला. पण वडा खूप बारीक झालीस ग. वॉकर वॉकर वॉकर. हा, खूप त्रास होत असेल ना वॉकरला. पण आता छान दिसतेस, अगदी भजी, बटाटा भजी. थोडा अजून कर, मस्त मिरची भजी होशील मग, एकदम छान. हसतेस काय? ओके. ए चला, आपण ना काहीतरी खेळूया ना. अय्या, सॉरी, आय एम व्हेरी मच सॉरी, आय कांट सी यू, यू नो दॅट फ्लाईट अँड नाही, यांना ना इंग्लिशचा प्रॉब्लेमच आहे. माय गॉड. त्यांना आहे, तुम्हाला नाही. येस. ही ना माझी खूप खास मैत्रीण आहे माहितीये. अगदी, म्हणजे हिने मुंबईत आल्या आल्या प्रथम काम काय केलं सांग? नवरा बघितला. आणि कसं बघितला? घराच्या बाहेर आली, गॅलरीत उभी राहील, खाली बघितलं, नवरा मिळाला. हो, हे खरं आहे, हे खरं आहे. तिलाच विचारू द्या, हे खरं आहे. हो, पण मी खाली नाही बघितलं, मी वर बघितलं. अच्छा, म्हणजे ते तुमच्याच बिल्डिंग मध्ये राहायचे सर? आणि ना महत्वाचं माहितीये तुला काय? गच्चीवरचं प्रेम आहे. हो? गच्चीवरचं. माय गॉड, म्हणजे हे बिल्डिंग यांची होती का? मग नाही, आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहायचो. त्यामुळे मी पहिल्या मजल्यावर आणि तो तिसऱ्या मजल्यावर, तर मी अशी बघायचे. क्या मग प्रेम झालं. आणि मग मान नाही रचकली, कच करून. रेंट नाही द्यावं लागत. वा वा वा, हे माहिती नव्हतं आम्हाला. एकदा सरांचं नाव तरी सांगा ना आम्हाला. काय? सागर मोरे. बघितलं, चांगली माणसं असतात अशी. सागर मोरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. चला ना, काहीतरी खेळूया ना, मजा करूया. हो प्लीज. ट्रॅम्प वॉक करूया.
blaze up the walk, light it up to the beat. आणखी झालं नाचायचं आहे शिवाय काय सोलो करा सोलो सोलो मॅडमचा एक सोलो दाखवा सोलो दाखवा हे आता आपण गेम खेळूया ओके हा आता अजून गेम हा हा बर. आधी आपण सुटायचं ज्याच्यावर राज्य येईल हा सुटाय हा, चल. सुटायचं मला वाटलं कटायचं. आता आपण सुटायचं हा. आणि ज्याच्यावर राज्य येईल त्यांनी काहीतरी करून दाखवायचं ओके बाउल घेऊन या तो प्लीज अक्कड़ बक्कड़ बम्बे बो 80-90 पूरे 100 मिला गाधा आगा चोर निकल के भा आगा आता तुझ्यासाठी शिक्षा नवऱ्यासोबत डान्स करायचा रोमॅन्टिक Oh my God! ये बात सुरीली अखियों वाले सुना है तेरी अखियों से बहती है नींदें और नींदों में सपने ये कभी तो बात किनारे पे उतर मेरे सपनों से आजा जमी पे और मिल जा कहीं पे मिल जा थँक्यू सागर थँक्यू सो मच जोरदार टाळ्या सागरसाठी माझ्याच नाव अरे माझ्याच वा वा नावाची काय करायचंय मिमिक्री करायची आहे मला कर आता. हा बरं मी असं ऐकलं की तू सुयश आता इथे नाहीये पण सुयशची खूप छान नक्कल करते हा सुयशची करू शकते मी ऍक्च्युली एक छोटासा किस्सा आहे त्याच्यात हा, सांग ना. हा मी सकाळी एकदा उठले ब्रश करत होते ह्याला सकाळी शूटला जायचं होतं त्यामुळे तो त्याचं आवरावर चालली होती आंघोळीचं पाणी लावलं होतं वगैरे त्यांनी आणि मला अचानक एक बाथरूमची एक थोडी फट उघडी होती धूर येऊ लागला एक वाफ हा, अरे अशी येऊ बापरे. लागली तर मला काही कळलंच नाही म्हणून मी आज जाऊन बघितलं तर गिझर ऑन होता आणि अगदी असं एक एक थेंब पाणी पडतं ना तसं म्हणजे ऑलमोस्ट ऑफ होता गिझर आणि अख्खं बाथरूमभर अशी वाफ वाफ मला वाटलं आता हा फुटेल हा गिझर साधारण तर मी जाऊन पटकन बंद वगैरे केला आले परत बाहेर जरा वाफ सगळी बाहेर काढली तेवढ्याच सुट्या आला आणि तो म्हणाला गिझर कोणी ऑफ केला म्हटलं मी अरे तिकडे वा वा म्हटलं हे सगळं चाललं होतं तिकडे असंच झालं नाही मला स्टीम घ्यायची होती म्हटलं अरे तू वेडा आहेस का Steam काय घेतोय तो तू? अशी स्टीम घेतो हो, तो स्टीम घेतो आणि तो असाच असतो आज काय आहे जेवायला हे घरात प्लीज ट्राय करू नका सगळ्यांचे गिजर फुटतील हो प्लीज वा निळू वा फुलेचा वा. आवाज काढ ना कोणाचा निळू फुलेचा बाई वड्या वड्या वा वा जमला आंटी त्यांना थोडा थोडा तसं नाहीये तो मग ए, नाही 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 एक मिनिट काय प्रिया डान्स हा करा करा पार्टी डान्स पार्टी डान्स आता काय वा काय काय आलं? गाणं गाणं गाणे जीव झाला येडा पिसा रात रात जागन उरदीच भर तुझ्या फिरतू माग मागन जादू मंतरली कुणी सपनात जागपणी नशिबी भोग असा गावला तुझ्या फिरतीचा हायच मला चावला तुझ्या फिरतीचा हायच मला चावला अग पळून पळून वाट माझी लागली आणि तू वळून बी माझ्याकडं पाहिला हे भीर भीर मनाला या घाटू कसा वाद ग
अमावस्येची रात मी अनपुनवचा तू चांद ग नजरत मावतिया तरी दूर धावतिया मनीचा ठाव तुझा मिळना आता तुना मोर घास तरी गिळना गेला जळू जळू जीव प्रीत जुळना सारी सकटून जिंदगी मी पाहिली तरी झाली कुठं चूक मला कळना. आता ना दॅट व्हॉट एवढे 2 शब्द येतात तुम्हाला? ओके ह्यांना कळतच नाही बाबा, इंग्लिश मराठीतच बोलते. ओके हो. आता आपण ना दुसरा गेम खेळूया. ओके तुम्हाला ना फक्त साड्यांच्या घड्या घालायच्या आहेत. सरळ साधी गोष्ट आहे. एका वेळी एक साडी घ्यायची, छान घडी घालायची आणि टेबलवर ठेवायची. हा, आणि एक नियम आहे, या टेबलच्या बाहेर कोणी जायचं नाही. मला रुमालाची घडी घालताना सुद्धा प्रॉब्लेम. मग आता साडीची घाल, छान घालशील. 1 मागे जावं लागेल मला. 2 3. साड़ी के फॉल सा कभी मैच किया रे, कभी छोड़ दिया दिल, कभी कैच किया रे. साड़ी के फॉल सा कभी मैच किया रे, कभी छोड़ दिया दिल, कभी कैच किया रे. जिगर के टच करके कहाँ चल दी बच करके टच करके दिल से दिल अटैच किया रे, कभी छोड़ दिया दिल, कभी कैच किया रे. गडाक. मृणाल पुढे, मृणाल आणि आरती पुढे आहेत. कभी कैच किया. 10 9 8 6 5 4 3 2 1. नो स्टॉप. अगो बाई, ओ माय गॉड. इकडे किती घड्या घातलेल्या आहेत? मृणालनी 1. ही फार सुंदर घडी घातली तिने साडीची. 1. हे वाऱ्यामुळे नंतर एक्झॅक्टली हे वाऱ्यानं ही 2.5 असं काय 2.5 घडी घातली. 2 झाले, चला 2. आणि ही तिसरी पण छान घातली घडी मृणालनी. एक साडी वाऱ्यामुळे खाली पडली, माझी चूक नाही. नाही, ती साडी नव्हती, ते बोचकच होतं. तसंच ठेवलं होतं ते. एक साडी, एक कारण एक पडली की नाही. ठीक आहे. गुजराती पद्धतीने घडी घातली तुम्ही. साधारणपणे ड्रेसची घडी घालावी तशी साड्यांच्या घडी घातलेल्या आहेत. ही चांगली आहे साडी ना छान आहे. नाही घडी. तर 1 आपण पकडूयात. आरतीनं काय केलं बघा, फार छान उत्तम घडी घातलेली आहे तिनं. वा, ही पण उत्तम घातलेली आहे. थँक्यू. आणि ही पण सुंदर. वा 3. वा आरती. ह्याची घडी घालायला हो, ह्याची पण घडी घातली होती ओढणीची. पण छान तू घड्या घातलेल्या आहेत. आता तुला इस्त्रीवाल्यांची ऑफर यायला लागतील की आमच्या साड्यांना इस्त्री करायला घड्या घालून द्याल का? फार छान. आणि यानंतर आता इकडे येऊयात. 1 ही प्रयत्न ही 3 पकडूया आपण. थोडं गुजरात झाला इकडे पण. गुजरात झाला. हे काय? 4. मग आता आंटी रिझल्ट सांगा. आणि विनर आहे शर्वरी. तर ज्यांची मी एपिसोड सुरू झाल्यापासून वाट बघतो आणि तुम्ही सुद्धा सगळे वाट बघत आहात, ते म्हणजेच दिल दोस्ती दुनियादारी या सिरियलचे सगळे कलाकार. आणि मला असं कळलं की ते आता येऊन पोहोचलेले आहेत आमच्या स्टुडिओपर्यंत. जोरदार टाळ्यांनी सगळ्यांचं स्वागत करूया. तर दिल दोस्ती दुनियादारी या कॉन्सेप्टच्या निमित्तानं खरे दोस्त आम्हाला भेटले. कालच्याही भागात ते आपल्या बरोबर होते, आजच्याही भागात ते आपल्यासोबत आहेत. प्रिया यांना पुढील शूटिंगसाठी जायचं असल्या कारणानं आत्तापुरती मी प्रियाला रजा देणार आहे. पण प्रिया, प्रॉमिस कर की पुढे जेव्हा येशील तेव्हा तू अख्खा एपिसोड बसशील आमच्यासोबत. पक्का प्रॉमिस. आता मला हे जाणून घ्यायचं खरं तर की या सगळ्या मित्र मैत्रिणींच्या भूमिका काय आहेत या मालिकेतल्या. मला पूजा तुमच्यापासून सुरुवात करायची. बेसिकली माझं जे कॅरेक्टर आहे ती कॅथलिक आहे
आणि तिचं नाव आहे ॲना. आणि ती अशीच आहे की माझ्यामुळे जर समोरच्याचा दिवस चांगला जात असेल आणि तो हसत असेल तर मी काहीही करायला तयार आहे. मी त्याच्यासाठी मी कुठला जोक झाला त्यावर रिॲक्ट न होता अशी रिॲक्ट होईल की मला काही कळलेलंच नाही आहे. म्हणजे सगळ्यांना सांभाळून आणि असं न कळू देणारी की मी नेहमी तुमच्यासाठी काहीतरी करतीये हे कळू न देणारी ही मुलगी. वा वा वा. मग पूजा कशी आहे पण खरी? आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने कास्टिंग झालंय. तर आम्ही सांगेल कसं कास्टिंग झालंय आपल्याकडे. बेसिकली 6 लोक जेव्हा ठरली होती घ्यायची तेव्हा असं होतं की 2 स्टार किड्स पडले. 2 ट्रेंड ऍक्टर्स 2 ट्रेंड ऍक्टर हवे होते. एक NSDचा आहे आणि एक ललित कला केंद्राची. आणि 2 रॉ. आणि ते 2 रॉ कसे आहेत? साधे सुधे रॉ नाही, आबूराव आणि बाबूराव. वा वा वा. सुब्रत, तुझी भूमिका काय आहे? माझ्या भूमिकेचं नाव सुजय आहे. आणि ज्या घराविषयी संजय सर सांगत होते ते घर माझ्या काकांच्या मालकीचं आहे. पण आता मी घर मालक होऊन बसलेलो आहे. आणि हे जे सगळं दुकान आहे या सगळ्या 6 जणांना जमवणं ते मी लावलेलं आहे. अच्छा. हे सगळे मला भाडी देतात. बर. आणि अतिशय हिशेबी असं हे कॅरेक्टर आहे. म्हणजे असे असतात ना, ए डिटर्जंट संपल्यावर का घरातलं कॉन्ट्रीब्युशन काढा वगैरे असे. पण ते तसं का आहे याची काही मजेदार कारणं आहेत. तर ती जशी जशी मालिका पुढे जाईल तशी तशी आपल्याला उलगडत जाते. स्वानंदीकडे येऊयात. स्वानंदी, तुझी भूमिका काय? माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे मीनल. ती खूप टॉम्बॉइश मुलगी आहे. तिला ॲक्ट्रेस व्हायचंय. अत्यंत स्पर ऑफ द मोमेंटमध्ये रिॲक्ट होणारी, खूप चिडचिड करणारी आणि म्हणजे काही विचार न करता जे मनाला येईल ते त्या क्षणाला बोलून मोकळी होणारी, आउट ऑफ द वे जाऊन लोकांना मदत करणारी आणि खूप आउट गोईंग मुलगी आहे. वा. आणि आता स्टार किड्स असा उल्लेख केला अमेयनं तर सांगायला हरकत नाही. चेहऱ्यावरून थोडं थोडं सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की ही कोणाची कन्या आहे बरे. तर अभिनेते उदय टिकेकर, बाबाजी 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 आमचे, आणि आरती अंकलीकर टिकेकर यांची ही कन्या आहे. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या. गाण्याची परंपरा ज्यांच्या घरात आहे अशी एक कन्या आमच्याकडे बसलेली आहे, स्वानंदी. तर स्वानंदीचं सुद्धा गाणं ऐकण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. स्वानंदी, तू आम्हाला काय ऐकवणार? मी यारी है ईमान मेरा गई. क्या बात है. पुष्कराज, तुमच्याकडे यायचं आता. रॉ 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 कॅरेक्टर सुद्धा रॉ आहे. आशुतोष नावाचं कॅरेक्टर आहे. आशुतोष, आशू. तो या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे तो रूममेट आहे आणि या सगळ्यांपेक्षा वेगळा अशासाठी कारण त्याचं बॅकग्राऊंड वेगळं आहे. पण सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हे जे इन्स्टिंक्ट असतं ना, तर तसं ते आहे. म्हणजे जेव्हा त्याला शक्य असतं तेव्हा तो सगळ्यात फिट असतो. ही इज द फिटेस्ट. आणि जेव्हा नसतं तेव्हा ही बिकम्स द साईड किक ऑफ द फिट वन. अशा स्वरूपात तो ते सर्व्हायव्हल हँडल करतो. त्याची बरीच स्वप्न आहेत, छोटी छोटी स्वप्न आहेत, पण खूप खूप स्वप्न आहेत. म्हणजे इंग्लिश शिकणे. अच्छा. हे त्याचं स्वप्न आहे. एक मुलगी असते जिच्या मागे तो वेडा झाला असतो प्रेमात, असं त्याचं स्वप्न आहे. म्हणजे असे ड्रीम्स नाही आहेत की मला अभिनेता व्हायचंय किंवा मला सिंगर व्हायचंय. असे ड्रीम्स नाही आहेत. जे ड्रीम्स आहेत ते खूप छोटे छोटे आणि साधारण आहेत. सखी, तुझं पात्र कसं आहे? माझ्या कॅरेक्टरचं नाव रेश्मा आहे आणि ती अकोल्याची आहे. तिचं लग्न झालंय आणि तिचा नवरा मुंबईत काम करतो. तर ती त्या निमित्ताने मुंबईला येते
आणि मग ती सगळ्यात आधी मीनलला भेटते आणि तिच्या निमित्ताने बाकी सगळ्यांना घरच्यांना भेटते. अत्यंत हळवी, खूप सेन्सिटिव्ह, सगळ्यांची काळजी घेणारी आणि स्वतःचे डिसिजन्स न घेताच येत नाहीत तिला सतत कोणाची तरी मदत लागते किंवा तिला सांगावं लागतं की तू काय करतेयस, तू काय नाही करावंस. अशी ही रेश्मा. स्टार किड्स असा दोघींचा उल्लेख झाला, त्यातली ही दुसरी शुभांगी गोखले यांची कन्या. जोरदार टाळ्या शुभांगी गोखले मॅम यांच्यासाठी. अमेय. मगाशी जसं सर म्हणले की वेगवेगळ्या कारणाने लोक मुंबईत येतात आपापली स्वप्न घेऊन, तसा कैवल्य घरातून भांडून बाहेर पडलेला आहे. कारण की अशी फॅमिली आहे की लहानपणापासून सगळं मिळालं आहे त्याला, पण आता आई वडील म्हणतायत की पुढे आम्ही सांगतोय तसं कर, नोकरी कर आणि पैसे कमाव. तर त्याला ते सगळं नको आहे आणि त्याला एक म्युझिक कंपोजर व्हायचं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की त्याची काही तत्त्व आहेत आणि ती तो कॉम्प्रोमाइज करायला अजिबातच तयार नाही आहे. आणि त्यामुळे त्याचं सगळं ठरलेलं आहे आयुष्यात. आणि असं कॅरेक्टर आहे की जे गर्दीत सुद्धा त्याची वेगळी स्पेस शोधतं. जसं तुम्ही आता उल्लेख केलात की राहणं खरंच मुश्किल असतं. जेव्हा मुंबईत मी सुद्धा आलो होतो तेव्हा ती राहायची जागा शोधणं फार मुश्किल होतं. माणसं कुठेही राहतात आपल्या मुंबईमध्ये. ए कसले आवाज काढता रे? हॅलो, कोण आहे? साहेब बाहेर या. सर बाहेर या. खाली झोपला पुलाखाली म्हणेपर्यंत पुलाखाली झोपलेले निघाले. सर 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 काहीतरी खायला द्या ना प्लीज. सर सावळे साहेब काहीतरी खायला द्या साहेब. अरे माझ्याकडे असतं तर मी केला असता का शो अँकर. अरे तुझ्याकडे कुठून येणार? तुझं पेमेंट नाही झालं. पण इथे कसं काय? वडा खायला दे. वडा काहीतरी खा. सर्वरी अरे मोना को बिस्किट तरी दे, काहीतरी खायला दे. अरे काहीतरी दे खायला दे. एक मिनिट मला पहिली गोष्ट सांगा. आम्ही इकडे शो शूट करतो. हा आम्ही पूल बनवला, त्याच्या खाली तुम्ही कशाला गेला होतात? किती दिवस झाले इकडे आहात? 6 महिने. हा मी राहतो तिथे 6 महिने झाले. 6 महिने तुम्ही तिकडे राहताय? हो हो हो. खायला काय नाही ठीक आहे, खायला मिळेल. या लोकांना कसं काय ओळखलं तुम्ही? का ओळखणार नाही मी? का? कारण मी यांचा घर मालक आहे. हे खरं आहे. 2 दिवसासाठी राहायला आले आणि तिथेच राहिले. मला घरातनं बाहेर काढलं यांनी. खरं सांगतोय. हिला विचारा. तर सुयश टिळकचं नाव सुट्या हिने नाही ठेवलं, मी ठेवलंय. मी कारण तो सुट्यांमध्ये माझ्याकडे राहायला यायचा. एकदा दिवाळीच्या सुट्यांमध्ये आला तो कायमचा राहिला. ही मला वाटलं लग्नानंतर तरी तिच्या घरी जाईल, तर ही नवऱ्यालाच घेऊन आली. हनीमून सूट केलाय हो हिने. आता मुलं बाळा मला वाटतं शाळा पण बहुतेक माझ्या घरातच करतील. खरंच सांगतो. अरे कुणी घर देत का? काय कुणी घर देत का? घर या फुफानाला, या 3 पानाला, तुफान आला. तुफान आला. या तुफानाला कोणी घर देत? यांना घेऊन जा. सर राहू द्या ना सर प्लीज. लेके जाओ. ओ सर इकडे नाही राहायचं. इकडे नाही राहायचं. ओ सर काय फालतूगिरी आहे सारी तुमची. सर असं नाही चालणार. सर मला राहू द्या ना सर प्लीज. सर प्लीज. न्यूटन आला. न्यूटन आला. न्यूटन आला रे. न्यूटन नको. नको न्यूटन. का रडतोस? काय सांगू? कर ना. मी रडतो का? बघ मी रडतो. रडतोय मी. का रडतोस? पण तू कोण आहेस? मी इथंच राहतो. कधीपासून? 9 महिने झाले. 9. हा सिनियर सिटीजन आहे म्हणजे. पण तू कोण आहेस? मी घर मालक आहे. कुणाचा? संजय जाधवचा. संजय दादा YouTube ब्रुटस. दादा चल आपण दुसरा धंदा करू. काय करूया दादा? घर से निकलते ही
कुछ दूर चलते ही रस्ते में है उसका घर. या 2 घर मालकांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या पॉट बाय मेरू कॅब. दिग्दर्शकांना जो प्रश्न आम्ही नेहमी विचारतो या मंचाच्या माध्यमातून, आमची एक प्रथा आहे सर. आणि आज विनोद लवेकर या सिरियलचे दिग्दर्शक माझ्या सोबत आहेत. त्यांना मला विचारायचंय सर की काय सांगाल रसिक प्रेक्षकांना ही सिरियल त्यांनी का पाहावी? प्रत्येकाने कधी ना कधी दोस्ती केलीच असेल. म्हणजे माझ्या आईची पण दोस्ती होती, माझ्या वहिनीची पण दोस्ती आहे, माझ्या वडिलांची पण दोस्ती आहे, माझ्या भावाची पण दोस्ती आहे. त्यांनी दुनियादारी पण केली. या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी करून झाल्यात, त्या विसरल्यात. त्यांनी परत जगायला शिकलं पाहिजे. त्यासाठी दिल दोस्ती दुनियादारी बघितलीच पाहिजे. क्या बात, क्या बात. वा. पण मला खूप मजा वाटते की आज हे सगळे लोक इकडे आलेले आहेत. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आमच्या या कॅफेमध्ये काही रसिक प्रेक्षक येतात ज्यांच्या मनात खूप गहन प्रश्न असतात आणि त्यांना ते विचारायचे असतात. बघूयात कुणाच्या मनात आज काय प्रश्न आहेत. वा, छान नवीन चेहरे आज बघायला मिळतात मला. हा, कुणाला काही प्रश्न आहे का? हॅलो 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 हॅलो, तुम्हाला विचारायचं का काही? हा हा विचारा. तोंडात काय? हो, काय त्रास होतोय का तुम्हाला कसला? अरे काय होतंय? जळजळतंय. जळजळतंय. हा हा विचारा, प्रश्न विचारा. मला दीप्तीला विचारायचंय. हा, दीप्ती दीप्ती दीप्तीला सांगायचंय. काय सांगायचंय? येईल येईल. काय पाणी हवंय का? दीप्तीला काय सांगायचंय? दीप्ती दीप्ती आई आई. अरे काय होती दादा? अरे काय झालं? ते गेले कंटिन्यू. दादा गेले. हा चला कंटिन्यू करा, वेळ नाही आपल्याकडे. शो मस्ट गो ऑन सर. हा शो मस्ट गो ऑन. सर सर हा विचारा विचारा. मला सरांना विचारायचं, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना. हा. मी तुमची सिरियलचे प्रोमो खूप बघितले, ऍड बघितली खूप. आणि मला खूप वाईट वाटलं की सुगरण साहेबांना सगळे. काय? सुगरण साहेब. सुगरण नाही, सुव्रत. हा, सुव्रत. कुठले, सोमवारचे का मंगळवारचे? सुव्रत. हा ते कळलं, पण कुठले नेमके चांगले व्रत कुठले? सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार. बापरे, केवढे उपवास केले आई बापांनी. कठीण असतं सर. पण तुमचं जे काही नाव असेल मस्त आहे. मला सर तुमच्याविषयी खूप वाईट वाटलं सर. मी ती ऍड बघितली, तुमच्या शर्टाला भंगार शर्ट म्हणला गेला. मला खूप वाईट वाटलं. त्यामुळे कुठली ऍड बघितली नीट सांगा. हे शर्ट घालून येतात आणि मग म्हणतात माझा शर्ट कसा आहे, तर ती मेसेज करते भंगार आहे हा हा हा. कोण मेसेज करतो याच्यातलं? आणि ते चुकून त्यांनाच जातो मेसेज सर. बघा किती लोकप्रिय झालेत प्रोमो रसिक प्रेक्षकांमध्ये. नंबर सेव्ह करत जा ना तुम्ही. हा हा. तर मला सर खूप वाईट वाटलं, म्हणून मी एक शर्ट तुमच्यासाठी gift आणलाय सर. मी स्टेजवर येऊन हे देऊ शकतो का? द्या द्या, आणा आणा. थँक्यू तो जो दुसरा भंगार शर्ट होता की नाही, तो जरा आणला असेल तर देता का? का पण? माझा भंगारवाल्याचा साईड बिझनेस आहे सर. 5,000 घेतो सर. मी घेतो सर 5,000. स्वतःचे बिझनेस बघा, प्रश्न नका विचारू. प्रश्न विचारा, प्रश्न बरे. आय जिवंत झाले ते. अरे हा हा, थोडी थोडी आलेत आलेत, परत आले. विचारा विचारा प्रश्न. कोणाला काय सांगायचंय? दीप्तीला काहीतरी सांगायचंय. वा वा, चांगला प्रश्न आहे सर. दीप्ती आय अरे देवा. आय लव्ह. शो मस्ट गो ऑन. शो मस्ट गो ऑन. कम ऑन.
हा तुम्ही मला संजय जाधवांना प्रश्न विचारायचा जबरदस्त. सर मी तुमचा प्रचंड फॅन आहे. म्हणजे तुम्ही एक चांगले कॅमेरामॅन आहात, नंतर दिग्दर्शक आहात. आणि मी तुमचा चित्रपट आहे ना, कुठलाही चित्रपट येऊ दे सर, तुमचं नाव वाचूनच जातो. वा वा. बाकीचं काही घेणं देणंच नाही मला. तुम्ही चांगलाच चित्रपट बनवता. मला प्रचंड आवडतो तुमचा चित्रपट. तर मला असं विचारायचंय की दिल दोस्ती दुनियादारी याची DVD कधी येणार? काय? दिल दोस्ती दुनियादारी याची DVD पाहिजे मला. DVD कसली? पिक्चर आहे ना तो. कुठला? दिल दोस्ती दुनियादारी. आता 3 पिक्चर त्यांना म्हटलं 3 पिक्चरची DVD येणार आहे तुमची. 3 पिक्चर वेगळे. ते दिल दोस्ती दुनियादारी ही सिरियल आहे. ते सिरियल आहे, त्याचं नाव आहे ते. सिरियल आहे. हा मग त्याची DVD किती मिळेल? त्याची DVD वगैरे काय मिळणार नाही तुम्हाला. झी मराठीवरती ही सिरियल बघायला मिळणार आहे दररोज रात्री 10:30 वाजता. अरे वा वा वा, नक्की बघीन नक्की बघीन. पण सर मला तुमची भेट घ्यायचीच होती, कारण तिकडे काय मला भेटत नाही स्टुडिओत तुम्ही शूटिंग बिटिंगला. तर एक जरा फोटो. हा सर या गॉगल काढून टाक. काय करताय? कोण आहेत माहिती आहेत ना तुम्हाला? म्हणजे एवढे ग्रेट कॅमेरामॅन आहेत त्या प्रश्नच नाही. त्यांच्या बरोबर फोटो काढायचा म्हणजे भाग्य दादा. एक सेल्फी. हा इकडे बघा सर, इथं बघा. हे बघा, हे आहे ना, हे ना, हे बघा, हे हा कॅमेरा बंद आहे. याचं काहीतरी रिपेअर करायचं. किती मी तुम्हाला सांगितलं तुम्ही ना. ते का तुमचे कॅमेरे रिपेअर करतील? ते कॅमेरामॅन आहेत. आहेत ते आहेत. हा काय हा विषय संपत पण नाही. हा दीप्ती. हा जबरदस्त. आय पटपट बोला. आय लव्ह इंडिया. वर्ल्ड कप जिंकूनच या. शो मस्ट गो ऑन, शो मस्ट गो ऑन. हा तुम्ही वहिनी विचारा. कोणाची? विचारा. सर नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न आहे संजय जाधवांना. बर. सुंदर प्रश्न आहे. सर नमस्कार. सर तुमच्या सिरियलची ऍड मी बघितली. नवीन येते ना, ती पाहिली नवीन ऍड. छान, मस्त सगळं छान दिसते त्याच्यामध्ये. तर बाहेर लोक काहीतरी म्हणतात 3D ते काय असतं बरं? 3D म्हणजे सिरियलचा शॉर्ट फॉर्म आहे. दिल दोस्ती दुनियादारी 3D. मग आता गॉगल जे आहेत ते तुम्ही पुरवणार आहात घराघरामध्ये येऊन का ते आमचं करायचंय? सिरियल 3D नाहीये. सिरियल 3D नाहीये, फक्त तो शॉर्ट फॉर्म 3D म्हणून त्याला 3D म्हणतात. अच्छा, म्हणजे सिरियल 3D नाही? नाही. मग गॉगल शिवाय बघितलं तर काय दिसणार नेमकं ते तरी सांगा. नाही, तुम्हाला गॉगल पाहिजे असेल तर माझ्याकडे आहे ना. मला हवाच होता. मी ऍक्च्युअली मार्केटमध्ये गॉगलच घ्यायला निघाले होते. हे दिसले वाटेत म्हणून म्हटले याला विचारू. छान दिसतंय. अरे हे काय आपापसातली प्रेम प्रकरण. असा सेम गॉगल माझ्याकडे. मला खूप छान वाटलं. हे सगळे कलाकार आज माझ्या कॅफेमध्ये आले. या सगळ्यांना या मंचातर्फे आणि SL विजन यांच्यातर्फे मिळणार एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी, कॉमेडीची ही दिल दोस्ती दुनियादारी करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या. पावर्ड बाय मेरू कॅप.
डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या चला हवा येऊन द्या चला हवा येऊन द्या डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या चला हवा येऊन द्या चला हवा येऊन द्या डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या